लंडनच्या न्यायाधीशांनी दुबई रुलरच्या पूर्व पत्नीला एक साधा प्रश्न विचारला की तुम्हाला दुबईच्या राजवाड्यात काय काय सुविधा मिळायच्या. तेव्हा तिने गच्च भरलेल्या न्यायालयात जे उत्तर दिले ते ऐकून सर्वांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. नमस्कार, मी पूनम गावंड. आपण बोलत आहोत दुबईचे अमीर शेख किंवा दुबईचे राजे शेख मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम बद्दल. ते केवळ दुबईचे राजे नाही तर ते संपूर्ण संयुक्त अरब अमिरातचे उपराष्ट्रपती देखील आहेत. त्यांच्याकडे इतकी संपत्ती आहे की जर तिचे 1000 समान भाग केले आणि त्यातून फक्त एक भाग काढून खर्च केला तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यातून एक फोर्ड रोस्टर 1, एक रोल्स रॉयस फॅन्टम, 2 लँड क्रुझर, 383 SUV 20 आणि पाम जुमेरावर एक आलिशान बीच व्हिला खरेदी करता येईल. CEO वर्ल्ड मॅगझिन आणि बिझनेस इन्सायडरच्या अलीकडील अहवालानुसार दुबईचे शासक 14 अब्ज अमेरिकन डॉलर्सचे मालक आहेत. भारतीय रुपयांमध्ये ही रक्कम 1.1 लाख करोड पेक्षा जास्त होते. हा एक अधिकृत आकडा आहे. अनेक तज्ञांच्या मते त्यांची संपूर्ण जगभरातील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मालमत्ता किंवा गुंतवणूक एकत्र केली तर दुबईचे रुलर 31.9 अरब डॉलर्सचे मालक आहेत, ज्यात रोल्स रॉयस फॅन्टम, रोल्स रॉयस घोस्ट, बुगाटी वेरॉन पिकोसा आणि न्यू ड्युएल 16 यांचा समावेश आहे. पण ते मर्सिडीज E63 मध्ये जास्त दिसतात. कदाचित ही त्यांची सर्वात आवडती SUV आहे. त्यांच्या प्रत्येक गाडीचा नंबर दुबई 1 आहे, ज्याला दुबईचा VIP नंबर म्हटले जाते आणि त्याला दुबईच्या रुलर शिवाय कोणीही खरेदी करू शकत नाही. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे केवळ या नंबरची किंमत त्यांच्या इतर गाड्यांच्या किमतीपेक्षा जास्त आहे. होय, त्यांच्या सर्वात महागड्या न्यू ड्युएल 16 या गाडीची किंमत 2.2 दशलक्ष डॉलर आहे, तर दुबई 1 नंबरची किंमत या गाडीच्या किमतीपेक्षा किमान 10 पट जास्त आहे. दुबईमध्ये VIP नंबर प्लेटचा क्रमांक जसजसा लहान होत जातो तशी तिची किंमत वाढत जाते. गाड्यांव्यतिरिक्त जर आपण अधिकृतपणे बोललो तर शेख मोहम्मद बिन रशीद प्रत्यक्षात दुबईतील जबील पॅलेस मध्ये राहतात. 150 एकरांचा हा आलिशान परिसर अनेक लहान मोठ्या राजवाड्यांनी भरलेला आहे. ही जागा खूप मोठी आहे आणि तिथे उपस्थित असलेल्या अनेक महलांना पाहून तुम्हालाही वाटत असेल की कदाचित त्यांचे संपूर्ण कुटुंब इथेच राहत असेल, पण तसे नाही. या पॅलेसच्या अगदी अपोजिट 100 एकरामध्ये आणखी एक हिरवागार सुंदर पॅलेस आहे, जो केवळ त्यांचा मुलगा दुबईचे क्राऊन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांच्यासाठी बनवला गेला आहे. गोष्ट इथे संपत नाही. 6 वेळा लग्न केलेल्या आणि 26 मुलांचा बाप असलेल्या या माणसाने आपल्या कुटुंबाच्या राहण्यासाठी फक्त हे 2 पॅलेसच बनवले नाहीत, तर शेख मोहम्मद यांच्या मालकीची दुबईमध्ये 2 खासगी बेटे देखील आहेत. त्यापैकी एक खासगी बेट जुमेराह बीचच्या जवळ आहे. येथे 17 छोटे बीच व्हिला आणि एक भव्य राजवाडा आहे, तर दुसरे बेट पाम जुमेराच्या जवळ आहे, जिथे खासगी बेट, 2 पॅलेस आणि सुंदर हिरवीगार उद्याने पाहायला मिळतात. जर आणखी काही करण्याची इच्छा असेल तर दोन्ही बेटांवर खासगी यॉट पण उपलब्ध आहेत. प्रत्येक बेटावर केवळ 1-2 नव्हे तर 4 ते 5 यॉट्स पाहायला मिळतात. याशिवाय दुबई रुलर जवळ एक सुपर यॉट्स देखील आहे, ज्याला अधिकृतपणे दुबई यॉट्स असे नाव देण्यात आले आहे. ही 3120 कोटी रुपये खर्च करून बांधलेली तिच्या प्रकारातील सर्वात आलिशान यॉट मानली जाते. दुबईमध्ये तिला प्रेमाने फ्लोटिंग बुर्ज अल अरब म्हटले जाते. 162 मीटर लांब आणि 8 मजली उंच असलेल्या या नौकेत 24 गेट सूट्स, हेलिपॅड, एक डिस्को, एक स्क्वॅश कोर्ट आणि एक स्विमिंग पूल देखील आहे. पण या यॉटची सर्वात खास गोष्ट म्हणजे तिच्यात एक पाणबुडी देखील बसवलेली आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकले. जर समुद्राच्या कोणत्याही भागात पाण्याखाली जग पाहायचे असेल तर या यॉट मधून हे काम अगदी सहज करता येते. शेख मोहम्मद बिन रशीद यांच्या पैशाचे जाळे केवळ दुबई पुरतेच मर्यादित नाही. द गार्डियनच्या एका बातमीनुसार दुबईच्या रुलरच्या मालमत्तेचा मोठा भाग लंडन आणि स्कॉटलंड मध्येही आहे. एका अंदाजानुसार दुबईच्या रुलरच्या मालकीची संपूर्ण ब्रिटनमध्ये 1 लाख एकरपेक्षाही जास्त जमीन आहे. त्यांच्या मालकीच्या नेमक्या किती मालमत्ता आहेत हे निश्चितपणे सांगता येणार नाही, कारण त्यांनी बहुतेक मालमत्ता थर्ड पार्टी कंपन्यांमार्फत खरेदी केल्या आहेत आणि या कंपन्या करमुक्त देशात नोंदणीकृत आहेत, जिथे कंपनीला कोणत्याही प्रकारचा कर भरावा लागत नाही. ब्रिटनमध्ये त्यांचा 63,000 एकरांवर पसरलेला हा कंट्री हाऊस पण आहे. या कंट्री हाऊस मध्ये 58 खोल्या, 3 हेलिपॅड आणि 16 बेडरूम असलेले एक हॉलिडे लॉज देखील आहे. याशिवाय 2019 मध्ये त्यांनी इंग्लंड मधील दलहम या गावात ही मालमत्ता 45 दशलक्ष पाऊंडला विकत घेतली होती आणि ती विकत घेण्याचा उद्देश इथे घोड्यांचा तबेला बांधणे हा होता, कारण एका प्रसिद्ध घोड्यांच्या शर्यतीचा ट्रॅक इथून फक्त काही किलोमीटर अंतरावर आहे.
आता घोड्यांबद्दल बोलायचे झाले तर हे जाणून घ्या की दुबईचे शेख यांना घोड्यांच्या शर्यतीची इतकी आवड आहे की जगात कुठेही चांगल्या घोड्याचा लिलाव होत असेल तर ते त्यासाठी मागितलेली कोणतीही रक्कम देऊन तो विकत घेतात. याचे एक जिवंत उदाहरण म्हणजे लिंक कोट नावाचा हा घोडा. अलीकडेच दुबईच्या शासकाने त्याला 4.3 दशलक्ष डॉलर्स मध्ये विकत घेत सर्वांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडवला होता. त्यांना केवळ शर्यतीमध्ये घोडे पळवण्याचीच आवड नाही तर त्याने एक अशी कंपनी स्थापन केली आहे जी जगभरात अनेक घोड्यांच्या शर्यतीचे ट्रॅक पण चालवते आणि शर्यतीच्या घोड्यांची पैदासी करते. पण हा एकमेव व्यवसाय नाही जो शेख मोहम्मद बिन रशीद यांच्या नावावर आहे. दुबईच्या जवळपास सर्वच व्यवसायांमध्ये तुम्हाला त्यांचे नाव कुठे ना कुठे आढळेलच. एमिरेट्स एअरलाईन पासून ते रिअल इस्टेट आणि बांधकाम कंपन्यांपर्यंत अशा अब्जावधी डॉलरच्या व्यवसायांचा नफा फिरून शेवटी दुबई रुलरच्याकडे जातो. पाहिलं तर एमिरेट्स एअरलाइन्सच त्यांची स्वतःची असल्याने त्यांना कोणत्याही खासगी विमानाची गरज नाही. तरीही त्यांच्याकडे 2 फुल्ली कस्टमाइज बोईंग 747 ही विमाने आहेत. केवळ एका विमानाची किंमत 418 दशलक्ष डॉलर्स आहे, म्हणजेच अंदाजे 3260 कोटी रुपये. परंतु त्यांनी घटस्फोटाच्या तडजोडीत आपल्या माजी पत्नीला या रकमेपेक्षाही जास्त रक्कम दिली होती. होय, शेख मोहम्मद बिन रशीद यांच्या शाही खर्चाबद्दलच्या चर्चा जगभर प्रसिद्ध आहेत. पण 2019 मध्ये जेव्हा शेख यांचे नाव आंतरराष्ट्रीय बातम्यांच्या हेडलाईन मध्ये येऊ लागले तेव्हा या चर्चांना अधिकच जोर आला. शेख यांची सर्वात धाकटी पत्नी राजकुमारी आया यांनी युकेच्या न्यायालयात घटस्फोटाच्या तडजोडीसाठी शेख यांच्याकडून 1 अब्ज पाऊंडची मागणी केली. 2 वर्षाच्या कालावधीनंतर लंडन मधील न्यायालयाने शेख यांच्या विरोधात निकाल दिला आणि त्यांना त्यांची माजी पत्नी राजकुमारी आया यांना घटस्फोटाच्या तडजोडीसाठी 550 दशलक्ष पाऊंड देण्याचा आदेश दिला. ही रक्कम भारतीय चलनात अंदाजे 5300 कोटी रुपये आहे. खटल्यादरम्यान राजकुमारी आयाने न्यायालयाला सांगितले की जेव्हा ती दुबईमध्ये राहत होती तेव्हा तिच्याकडे अमर्याद पैसा होता. तिला जे हवे ते ती खरेदी करू शकत होती आणि तिला जिथे पाहिजे तिथे पैसा उडवू शकत होती. तिने न्यायालयाला असेही सांगितले की तिच्या एकटीच्या मालकीचे 15 ते 20 आलिशान बंगले, 1 यॉट आणि अनेक खासगी विमाने होती. या सर्व गोष्टींसोबतच राजकुमारी आयाला राजवाडा चालवण्यासाठी दरवर्षी 100 दशलक्ष डॉलर्स पेक्षाही जास्त आणि केवळ खरेदीसाठी 10 दशलक्ष डॉलर्स म्हणजे फक्त खरेदीसाठी 85 कोटी रुपये मिळत होते आणि हे सुद्धा एकाच पत्नीसाठी. मित्रांनो, मी आशा करते की तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ खूप आवडला असेल आणि जर माझा हा आजचा व्हिडिओ तुम्हाला खूप आवडला असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा. माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत, रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू. बाय.